मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अस्मिता ही प्रियाला फोन करते आणि म्हणते, अगं माझ्याकडे एक खूप मोठी सॉलिड न्यूज आहे. तेव्हा प्रिया विचारते, नक्की काय न्यूज आहे? तर आता दूध उतू जाईल म्हणून सायली खूप धावत किचनकडे गेली. मग मम्मा तिच्यावर खूप चिडली आणि तिला सांगितलं, काळजी घे. आता सायलीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. मला तर खूप मज्जा आली असं म्हणून अस्मिता पुढे सांगू लागते. प्रिया विचारते, तुला एक सांगू का, माझ्याकडे एक खूप सॉलिड असा प्लॅन आहे जेणेकरून घरातील वातावरण पूर्णपणे बिघडेल. तेव्हा कोणता प्लॅन असं ती विचारते. आता प्रिया सांगते, आपण अशी सिच्युएशन क्रिएट करायची जेणेकरून सायलीला धावावं लागेल आणि धावता धावता ती पडेल. घरातील सर्वजण खूप घाबरतील आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील. आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सर्वांना समजेलच की सायली प्रेग्नेंट नाहीये. मग आगीत ते रोतायला तर तू आहेच, पुढे काय काय करायचं हे तुला चांगलंच माहीत आहे. आता घरातील सर्वांना सायली विरोधात भडकवायचं म्हणजे सर्वजण सायलीवर चिडतील. तू एवढा वाद वाढवायचा की ती दोघेही खरे नवरा बायको नाही येत इथपर्यंत नेऊन ठेवायचा, म्हणजे घरातील सर्वांना त्या दोघांच्या खोट्या नात्याबद्दल समजेल. तेव्हा आता अस्मिता म्हणते, खरंच खूप सॉलिड प्लॅन आहे तन्वी. इकडे अर्जुन रूममध्ये बसलेला असतो. त्याला आठवत असतं की मम्मा किती खुश आहे, कारण तिला असं वाटते की सायली खरोखर प्रेग्नेंट आहे. त्याला आता मम्माला कसं समजवायचं हेच टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच चैतन्य आता तेथे येतो आणि म्हणतो की किती दमायला झालं रे, मी काहीच आवरलं नव्हतं, तशीच फाईल घेऊन इकडे आलो. तरीही अर्जुन त्याच्याबरोबर काही बोलत नाही. चैतन्य आता अर्जुनच्या लहानपणीच्या त्या फोटोकडे पाहतो. तर तो म्हणतो, काय रे अर्जुन, सायलीच्या प्रेग्नन्सीच्या गोष्टी इथपर्यंत गेल्या तुझ्या लहानपणीपर्यंत, असं म्हणून आता तो त्याला चिडवू लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, गप्प बस रे. एवढ्यातच आता कल्पना तेथे येते आणि चैतन्याला कॉफी देते. पाठोपाठ सायली देखील तेथे येते. आता कल्पना म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना जास्त वरती खालती करायचं नाही म्हणून. त्यावरती सायली सॉरी म्हणते. तर कल्पना म्हणते, अजिबात असं चालणार नाही. अगं तू खाली होतीस ना म्हणून मी चैतन्याला वर कॉफी घेऊन आले. त्याचबरोबर आता जर तू सारखी फिरत राहिली ना तर मग मी तुला बांधूनच ठेवेन. अर्जुन आता कल्पनाकडे पाहतच राहतो. तेव्हा चैतन्य वेड्यासारखा हसू लागतो. ते पाहून अर्जुन आता इशारा करून म्हणतो, तू कोणाला काहीही सांगू नकोस, गप्प बस. तेव्हा आता कल्पना त्या दोघांच्या खानाखुना पाहून विचारते, काय रे अर्जुन, मित्राला सांगायला तू लाजतोस का? तर तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मम्मा तसं काही नाहीये. तर आता मुद्दामच अर्जुनची गंमत करण्यासाठी चैतन्य म्हणतो, काय बरं मावशी ती बातमी आहे, तुम्ही तर राव खूपच सस्पेन्स क्रिएट करताय. तेव्हा आता कल्पना म्हणते, अरे चैतन्य, खूप मोठी गुड न्यूज आहे. सायली आणि अर्जुन आईबाबा होणार आहे आणि तू काका होणार आहेस. हे ऐकताच आता चैतन्य वेड्यासारखा मोठ्याने हसू लागतो. ते पाहून कल्पना म्हणते, अरे जरा हळू हस, कारण की आता चोरोटी भरल्याशिवाय कोणाला सांगायचं नाही. कारण 3 महिने असं बाहेरच्या लोकांना सांगायचं नसतं. तू घरचाच आहे ना म्हणून तुला सांगितलं. तर चैतन्य म्हणतो, मावशी आजी नाही सांगणार मी कुणाला. तर अर्जुन आता वैतागून चैतन्याकडे पाहतो. तर सायलीला आता काय बोलावं हे सुचत नाही. तर आता मुद्दामूनच चैतन्य म्हणतो, आता एक काका त्याला डॉक्टरकी शिकवणार आणि एक काका वकिली शिकवणार. नाही, वकिली मी नाही शिकवू शकत, त्याचा बाप आहे ना त्याला शिकवायला, मग मी काय शिकवू बरं, असं म्हणून तो विचार करत असतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तू ना त्याला बडबड करायला आणि अति बोलायला शिकव. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, हो हेच बरं आहे. तर कल्पना म्हणते, हो बाळाने बडबड केलीच पाहिजे. आणि चैतन्य, तुला पार्टी हवी आहे ना? अरे पार्टी तर मी देणारच, एकदा का माझ्या नातवाचं तोंड बघू दे, मग अख्ख्या शहरात मी पेढे वाटणार, तुला पार्टी देणार आणि बारसं तर अगदी धूमधडाक्यात साजरं करणार. असं म्हणून ती आता सायलीला म्हणते, हे बघ अजिबात आता खालती यायचं नाहीये, तू माझ्या रूममध्ये जाऊन वाचत बस. तेव्हा सायली हो म्हणते. तर आता कल्पना तेथून गेल्यानंतर अर्जुन ती फाईल आपटतो आणि चैतन्याला म्हणतो, अजून काय काय बोलायचं राहिले घे बोलून. तर आता चैतन्य नुसता हसू लागतो आणि अर्जुनच्या लहानपणीच्या फोटोकडे पाहतो. तेव्हा सायली म्हणते, सर दिवसेंदिवस मला हे खूप अवघड होत चालले, काय करावं बरं? अर्जुन म्हणतो, मलाही काय करावं सुचत नाहीये. तर सायली आता अर्जुनच्या त्या लहानपणीच्या फोटोकडे पुन्हा एकदा पाहू लागते. दुसरीकडे रविराज पुस्तक वाचत बसलेला असतो. तेवढ्यातच पूर्णाजी आता तेथे येतात. तेव्हा आता रविराज लगेच पूर्णाजींना आतमध्ये बोलवतो.
तर आता तो सुमनला आवाज देऊन बाहेर बोलवतो. तेव्हा सुमन म्हणते, पूर्णाई तुम्ही अचानक इथे कशा? तेव्हा मी तुम्हालाच भेटायला आले आहे असं म्हणून पूर्णा आजी आता तेथे बसतात. तेव्हा रविराज विचारतो, काय झालं पूर्णाई? तेव्हा आता पूर्णा आजी म्हणतात, मी जे काही सांगणार आहे ते आनंदाची बातमी आहे की दुःखाची बातमी आहे मला माहीत नाही. आनंद साजरा करावा की नाही हे सुद्धा कळत नाही. तेव्हा रविराज सुमन आता दोघेही एकमेकांकडे पाहतात. नक्की काय झालं असेल असं? तर आता मी मनावर दगड ठेवला आहे आणि जेव्हा एकाच ठिकाणी जास्त घाव होतात ना तेव्हा तिथे जखमसुद्धा होत नाही आणि त्यातून रक्तसुद्धा येत नाही. त्यामुळे आता माझं मन दगडासारखं झालं आहे. मी कितीही घाव सोसायला तयार आहे असं म्हणून रविराज आता पूर्णाजींना विचारतो, नक्की काय झालंय? तेव्हा सायली आई होणार आहे असं पूर्णाजी म्हणतात. रविराजला जरा वाईट वाटतं पण तो पूर्णाजींना म्हणतो की एवढी आनंदाची बातमी असताना तुम्ही एवढे दुःखी का? तेव्हा तन्वीज माझी नाचून व्हायला हवी होती, माझ्या अर्जुनच्या मुलाची आई व्हायला हवी होती असं म्हणून पूर्णाजी त्यांची इच्छा व्यक्त करतात. मी खरं तर सायलीला घराबाहेर काढणार होते, कधी ना कधी त्याच्या आयुष्यातून ती जाईल मला असं वाटत होतं, पण अर्जुनच्या मुलाला आता कसं बेघर करावं हेच कळत नाहीये. तेव्हा आता सुमन म्हणते, तुम्ही हा विचार सोडून द्या आता पूर्णाई. तर आता मला थोडी का होईना आशा होती प्रतिमाला जे काही मी वचन दिलं आहे ते कसं मी मोडू असं पूर्णाजी म्हणतात. हा रविराज म्हणतो, ती आशा फक्त तुम्हालाच होती पूर्णाई. ज्या दिवशी अर्जुन सायलीबरोबर लग्न करून आला त्या दिवशी माझ्या सर्व आशा संपल्या असं पूर्णाजींना आता तो म्हणतो. पुढे आता रविराज हा पूर्णाजींना म्हणतो, आता माझ्या तन्वीला आयुष्यभर सुखी ठेवण्यासाठी तिला आनंदात ठेवण्यासाठी मी सुद्धा एक मुलगा तिच्यासाठी शोधला आहे. मी तन्वीचं लग्न ठरवलंय विपुल या मुलाशी आणि खरंच तो मुलगा खूप चांगला आहे हे ऐकताच आता पूर्णाजींना धक्का बसतो. तर इकडे चैतन्य सारखा हसत असतो ते पाहून अर्जुन त्याच्यावर चिडतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे मला तर खरंच खूप हसायला येते. तुमच्याकडे पाहून जगातील सर्व गायनेक हे थक्क होऊन जातील, कारण बाळ हे नैसर्गिकरित्या सुद्धा होऊ शकतं आणि आपण दत्तक सुद्धा घेऊ शकतो, परंतु हे तुमचं तर खूप वेगळंच आहे असं म्हणून तो पुन्हा हसायला लागतो. अर्जुन म्हणतो, तू जरा गप्प बसतोस का आता? इथे माझी काय अवस्था झाली आहे ती पहा. चैतन्य म्हणतो, एक शेवटचा प्रश्न विचारू का? तेव्हा अर्जुन म्हणतो, विचार. तेव्हा तुम्हाला मुलगा हवा की मुलगी हवी असं तू विचारतो आणि पुन्हा हसतो. मला तर असं वाटतंय मुलगा नकोच, कारण अजून एक खडूस अर्जुन सुभेदार नकोच. मिसेस गडबड घोटाळा मिसेस सायलीसारखी मुलगी नक्कीच मला आवडेल. तेव्हा अर्जुन आता रागातच त्याच्याकडे पाहतो. तर दुसरीकडे रविराज हा पूर्णाजींना म्हणतो, तुमच्या मुलाने जरीही आम्हाला लग्नाला बोलवलं नाही, एकटा लग्न करून आलाय, तरीही तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला सर्वांना लग्नाला बोलवणार आहे, कारण माझ्या मुलीचं लग्न कोणत्याही स्वप्नावर निखारे ठेवून होणारच नाही. तेव्हा आता पूर्णाजी हसतात आणि म्हणतात, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं ना की कशाचा आनंद मानावा आणि कशाचं दुःख हेच कळत नाही. तर आता त्या जायला निघतात. तेव्हा आता कुसुम म्हणते, मी काजू कतली केली आहे, मला माहिती आहे तुम्हाला डायबिटीस आहे, तरीही खा ना थोडीशी. तेव्हा आता मला तन्वीच्या लग्नाची मिठाई पचवता येणार नाही असं पूर्णाजी म्हणतात. तर आता दुसरीकडे चैतन्य अर्जुनला विचारतो, काय रे मुलीचं नाव काय ठेवायचं? म्हणजे तुमच्या घरात कसं फुलांची नावं ठेवायची जास्त सवय आहे ना, आणि आहेतच तशी नावं, कुसुम, विमल, सायली, तसं आपण चंपा किंवा चमेली तुझ्या मुलीचं नाव ठेवायचं का? अर्जुन चिडतो आणि म्हणतो, मी कोणत्या फेजमधून जातोय तुला काही कळत नाही का चैतन्य? तेव्हा चैतन्य म्हणतो, सॉरी होणार आहे बाबा. तर अर्जुन पुन्हा एकदा त्याला म्हणतो की अरे काय करावं, आम्ही दोघेजण कसा या संकटातून मार्ग काढावा कळत नाही. गेले 7 महिने झाले मी काय काय सहन करतोय माझंच मला कळत नाही. तेव्हा चैतन्य आता विचार करू लागतो. तर अर्जुन म्हणतो, सांग ना काहीतरी मार्ग. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते, आपल्या घरचे अस्तित्वात नसलेल्या बाळामध्ये सगळेजण आता अडकत चालले आहेत. त्यानंतर सायली आता नर्सला फोन करते आणि म्हणते की अहो, मी हॉस्पिटलमध्ये तुमच्या टेस्ट केल्या होत्या वेगळ्याच कारणासाठी, परंतु त्यामध्ये समजलं की मी गरोदर आहे. तेव्हा आता नर्स विचारते, मग काय? तेव्हा अहो, पण आमच्या दोघांचं लग्नच झालेलं नाही असं ती म्हणते. अर्जुन तितक्यात तेथे येतो, तिच्यावर भडकतो आणि फोन कट करून विचारतो, काय झालं, कुणाला सांगताय तुम्ही? तेव्हा हॉस्पिटलमधील नर्सला म्हणतीये असं सायली म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.